अहिल्यानगर शहरातील भूतकरवाडी येथील श्री स्वामी समर्थ ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीनं माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांना समाजभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं। समाजात वावरत असताना आपले समाजाप्रती काहीतरी देणे लागते या भावनेतून सामाजिक काम सुरू केलं। तसेच संघाचे विचार आत्मसात केले असल्यामुळे जनतेत जाऊन काम करत असल्यामुळे समाजातील प्रश्नांची माहिती मिळत ते सोडविण्याचे काम केले। जनतेनं देखील नगरसेवक पदावर काम करण्याची संधी दिल्यामुळे सावेडी उपनगरातील विकासाचे विविध प्रश्न मार्गी लावलेत। नगरसेवकाला जे काम करायचं असतं ते आम्ही पूर्ण केलंय। आता शहराच्या सौंदर्यात भर घालणारी कामं करावी लागणार आहे। नगरसेवक शब्दाला मोठं महत्त्व असून ते जपण्याचं काम आम्ही केलंय। श्री स्वामी समर्थ ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने मला समाजभूषण पुरस्कारानं सन्मानित केले, त्यामुळे माझी जबाबदारी वाढली आहे। ज्येष्ठ नागरिकांच्या विचारांचा वारसा अखंडितपणे जोपासण्याचं काम केलं जाईल। विकास कामातून नागरिकांसमवेत ऋणानुबंध निर्माण झाले असल्याचं प्रतिपादन माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांनी केले। नगर शहरातील भूतकरवाडी येथील श्री स्वामी समर्थ ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांना समाजभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आलाय। यावेळी संघाचे अध्यक्ष भीमाशंकर लांडे, माजी उपमहापौर अनिल बोरुडे, राजाभाऊ मुळे, माजी सभागृह नेते रवींद्र बारसकर, महिला बालकल्याण समिती सभापती पुष्पा बोरुडे, माजी नगरसेविका वंदना ताठे, विलास ताठे, संभाजी काळे, रघुनाथ कोतकर, अंबादास बेंद्रे, विजय महादर, प्रसाद भडके, हरिभाऊ टकले, दिनकर देशमुख, विश्वास जाधव, गणपत हिंगे, सर्वोत्तम क्षीरसागर, कृष्णा बागडे, पुष्कर कुलकर्णी आदींसह महिला ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते। यावेळी बोलताना ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष भीमाशंकर लांडे म्हणाले, माजी महापौर बाबासाहेब वाकळे हे सावेडी उपनगराचे भूषण आहेत। त्यांचे सामाजिक, राजकीय, धार्मिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल श्री स्वामी समर्थ ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीनं त्यांना समाजभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले। त्यांचे ज्येष्ठ नागरिकांबाबत असलेले प्रेम, आपुलकी, भावना यामुळे एकमेकांमध्ये ऋणानुबंध निर्माण झालेत। त्यांनी नेहमीच ज्येष्ठांच्या समस्या मार्गी लावण्याचं काम केलंय, असं भीमाशंकर लांडे यांनी म्हटलंय। ज्येष्ठ नागरिकांनी आपलं संपूर्ण आयुष्य काम करत असलेल्या क्षेत्रात घातलंय। त्या ठिकाणी आलेल्या अनुभवाचा उपयोग आजच्या युवा पिढीला होतोय। ज्येष्ठ नागरिक हे आपल्या कुटुंबाची शिदोरी आहेत, त्यामुळेच सुसंस्कृत पिढी निर्माण होत असल्याचं मत राजाभाऊ मुळे यांनी व्यक्त केलंय। तर यावेळी माजी उपमहापौर अनिल बोरुडे, रवींद्र बारसकर, पुष्पा बोरुडे, वंदना ताठे आदींची भाषणे झाली। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन विश्वास जाधव यांनी केलं, तर आभार दिनकर देशमुख यांनी मानले। तर खरोखर मी प्रथम ज्या ह्याच्यात वावरलो तर ते माझे गुरुवर्य राजाभाऊ मुळे असतील आणि ते जे संघाचे विचार आहेत RSS त्या विचारामुळं मी इथपर्यंत पोहोचू शकलो। आपण पाहतो प्रत्येक जणाला वाटतं चांगलं काम व्हावं, चांगलं काम करावं, त्यासाठी कोणाचं तरी मार्गदर्शन लागतं। तसं आम्हाला असं मार्गदर्शन लागलेले राजाभाऊ मुळे असतील, नानासाहेब जाधव असतील, सर्व संघाचे असतील, त्यांचं मार्गदर्शन लागलेलं आहे। आणि हा जो स्वामी समर्थ ज्येष्ठ नागरिकांनी पुरस्कार दिला आहे त्याचे अध्यक्ष भीमाशंकर लांडेजी, तसेच उपाध्यक्ष विलासराव ताटे असतील, त्यांचे सर्व टीम असेल, तसेच या शहराचे माजी महापौर, उपमहापौर अनिल भाऊ असतील, आमचे मित्र सभागृह नेते रवींद्र बारसकर असतील, सर्वोत्तम क्षीरसागर असतील, जाधव असतील, टकले असतील, बेद्रे असतील, काळे सर असतील, कोतकर असतील, सर्वच, तसेच महिला व बालकल्याण समितीच्या सभापती पुष्पाताई बोरुडे असतील, तसेच बागडे काका, सर्व माझ्या समोर बसलेले सर्वच मला इतकं भरभरून सर्वांनी मदत केलेली आहे की मी ते ऋण या जन्मात तरी फेडू शकत नाही। कारण कुठलंही काम करताना आपल्याला मार्गदर्शन आणि सगळ्यांची साथ लागती, तर ती साथ मिळाल्यामुळं राजाभाऊंनी सांगितलं जसं नगरसेवक, तर नगरसेवक मानणारा मी माणूस आहे आणि हे मानण्याचं भाग्य तुमच्या ज्येष्ठ असतील, माता भगिनी असतील, यांच्यामुळं मला जे मिळालं ते खरोखर अत्यंत उल्लेखनीय आहे। जसं राजाभाऊंनी सांगितलं का प्रत्येक वेळेस माणसाचं मताधिक्य कमी होतं किंवा लोकांची नाराजी वाढती, तसं न होता
माझं मताधिक्य प्रत्येक वेळेस वाढत गेलेलं आहे आणि ती खरोखर आपल्या सर्वांच्या आशीर्वादामुळं आपण पाहतो. आशीर्वाद लागतात. तसेच मला जे काम करण्याची भगवंतांनी आईवडिलांची जी इच्छा झाली की त्यांचं मार्गदर्शन, त्यांचे आशीर्वाद मिळाले, त्यामुळं मी हे करू शकलो. शैक्षणिक क्षेत्र असेल किंवा धार्मिक क्षेत्र असेल, आज सलग 25 वर्ष झाले आम्ही तुकाराम महाराज प्रतिष्ठानच्या माध्यमातून फक्त तुकाराम बीज न करता कधी सावता महाराजांची जयंती असेल, कधी नामदेव महाराजांची जयंती असेल किंवा जे संत आहेत त्या सर्व संतांच्या आपण जयंत्या किंवा पुण्यतिथी तिथे साजऱ्या करतो. आणि याचबरोबर संघाचा विचार घेऊन आम्ही जे काम करतो त्यामुळे एक आत्मिक समाधानसुद्धा मिळतं आणि वाढ जो चांगला करण्यात तुमचा सगळ्यांचा उत्साह आम्हाला कारणीभूत असतो की तुम्ही जे आमच्या वेळोवेळी साथ देता. कधीही सांगितलं, इलेक्शनमध्ये पाहतो आपण इतकं भरभरून मतदान रूपी, मला तर कधी फिरावासुद्धा लागत नाही जास्त. आपले धर्माधिकारी मळ्यातले असतील, सगळंच टोटल परिसर सांगतो, येऊसुद्धा नका तुम्ही, तुमचं कार्य इतकं आहे, तुम्ही आम्हाला 5 वर्ष दिले, आम्ही तुम्हाला इलेक्शनच्या दिवशी आम्ही तुम्हाला वेळ देऊ. असं आपला हा अत्यंत सुज्ञ आणि सुशिक्षित प्रभाग आहे. त्यामुळं मला काम करण्याची ऊर्जा मिळते. त्या ऊर्जेतून जे काही होतं या आपल्या आशीर्वादाने होतं असं मी मानणारा माणूस आहे. आणि यापुढेही अजून काय चांगलं करायचं असेल तर ते नक्कीच माझ्या हातून हो असं मी आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना करतो. फार बोलायचं आहे मला, पण उशीर झालेला आहे. जास्त न बोलता आपल्या सर्वांची रजा घेतो. आणि आपण काही उशीर झालेला नाही, बोला. आपण मला खालून काहींचं या आम्हाला शुगर आहे, आपलं मनोगत व्यक्त करा, मन मोकळं करा. तर आपण एवढं भरभरून मला जीव लावता, माझ्यावर एवढं मतदान रूपी तुम्ही जे दान दिलेलं आहे ते मी कधीही विसरणार नाही. यापुढं आपण जे सांगाल, आता आपल्या मूलभूत गरजा तर झालेल्याच आहे, लाईट, पाणी, वीज, रस्ते हे सर्व झालेले आहे. आता आपण वाढ सुशोभीकरण करण्याच्या दृष्टीने काम करू. जे सभामंडप असतील ते सुद्धा बऱ्यापैकी झालेले आहे. याही पुढे जाऊन आपल्याला काय जास्तीत जास्त मोठमोठाले प्रोजेक्ट आणता येईल आपल्या भागामध्ये, असे काम आपण या पुढच्या काळात करू. आपण आम्हाला साथ द्याल. आणि आज या स्वामी समर्थ ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने जे मला समाजभूषण पुरस्कार देण्यात आला, खरोखर मी आपला ऋणी आहे की एवढं मोठं मान मला दिला. यापुढं मी नक्कीच तुमच्यासाठी सदैव प्रयत्न करीत राहील आणि कधीही हाक द्या, मी तुमच्या सेवेला तत्पर राहील. एवढं बोलतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. 17 पैकी 17 हात वर आले मान्य केलं सर्वांनी. मग एकही सदस्याने विरोध दाखवला नाही. नाही तर आमच्यामध्ये 17 लोकांनी काही खूप धाडके, ते विचार सुद्धा करणे, यांना काय वाटत त्यांना काय वाटत याचा काही मतलब नाही. तर मला सांगायला आनंद वाटतो, त्यावेळी 17च्या 17 लोकांनी आमच्या कार्यकारिणी सदस्यांनी वर हात केले आणि हा ठराव एक मताने मंजूर झाला. म्हणजे यामधून आमच्या बाबासाहेबबद्दलची असणारी प्रीती, प्रेम हे लक्षात येतं की एकही विरोधातला माणूस नाही. आणि मला तरी वाटतं थोडाफार तरी विरोध पाहिजे. थोडाफार विरोध असला तर माणसाला ट्रॅकवर चालता येतो, नाही तर काय होईल, काय होतं, अहंकार येतो आणि अहंकारने माणसं चुकतात. सत्ताधारी पक्ष किती मोठा असेल, बहुमतात असेल, तरी त्याप्रमाणे विरोधी पक्ष सुद्धा स्ट्रॉंग असला पाहिजे आणि तरच लोकशाही टिकते. नसं एकच पक्ष खूप मोठा करायचा तो काही दिवसांनी अहंकारने हुकुमशाहीकडे वळू शकतो. तर तसं हे आपल्या लोकशाहीच्या युगामध्ये आम्ही तेच तत्व सांभाळले की जिकडं बहुमत असेल तो कौल आपण मान्य करायचो. तर बाबासाहेब म्हणजे 101% टक्क्यांनी जिंकले. म्हणजे विरोधी पक्षच राहिला नाही एक सुद्धा, कोणीच नाही राहिला. म्हणजे जनमानसाची त्यांची जी छबी आहे, जी प्रतिमा आहे, इतकी स्वच्छ आहे. आणि याचं कारणीभूत त्याचे जे इतरांनी भाषणामधून सांगितले, त्यांचे स्वभावाचे विविध पैलू जे मांडले लोकांनी,
त्याच्यातून त्यांचं एक इमेज तयार होते की हा माणूस कसा असला पाहिजे. त्यांचा माझा 15-20 वर्षापासून तो परिचय आहे, आम्ही चांगले मित्र आहोत. आणि जे लोकांनी सांगितलं एक शब्द सुख खोट नाही. परंतु काय झालं याच्यामध्ये संपूर्ण विखुरलेलं सांगितलं. कोणी एक अर्धवट सांगितलं, कोणी ते सांगितलं, कोणी हे सांगितलं, पण एका जागेवर असं मांडणी नाही आहे. ती मांडणी मला हे कल्पना होती की असे काय होणारच आहे. म्हणून मी त्यांच्या सहकार्याकडून सारे एक गोष्ट सारी एका पानावर देऊन आले होते. त्यांनी आतापर्यंत जे काही कार्य केले आहे ते मी आपल्या पुढं वाचून दाखवतो. तर हे महापौर असताना ज्यांनी काही कामं केली आहेत त्यातली काही ठळक आम्ही आपलं वाचून दाखवतो. बरं, मला कल्पना होती की प्रत्येकाला साऱ्या गोष्टी काही माहीत नव्हत्या, म्हणून त्यांचे सहकार्य विचार हो मला एक लिहून दे एका कागदावरती की साहेबांनी आतापर्यंत समाजासाठी काय काय केलं. तर त्यांनी मला काय लिहून दिलं आहे ते मी आपल्यापुढं सांगतो. येतो एवढाच की त्यांनी एवढे जे कामं केले ते आपल्याला सर्वांना माहीत असावं म्हणून. तर त्यांनी पहिलं काम सांगितलं, वर्षानुवर्ष रखडलेली नगर शहराकरता असलेले अमृत पाणी पुरवठा योजनेचे काम 95% पूर्ण केले. विकासाचं काम, पण त्याला धार्मिक आणि आध्यात्मिक अधिष्ठान अशा सगळ्यामुळे बाबासाहेबांची सगळी चौफेर प्रगती झालेली आपण सगळेजण बघतोय. केवळ सामाजिक नाही तर कौटुंबिक जीवनामध्ये सुद्धा मुलींनी CA होणं, मुलांनी इंजिनियर होणं, दुसऱ्या मुलींनी चांगलं शिक्षण घेणं, चांगले जावई मिळणं, चांगले घरात संस्कार असणं, वातावरण असणं, हे सगळं राजकारणी माणसाच्या घरामध्ये थोडंसं असतंच असं नाही, परंतु बाबासाहेबांच्या घरामध्ये तो अनुभव आपल्याला येतो. आणि हे सगळं करत असताना ज्या लोकांमध्ये राहून काम करतो, एक शब्दप्रयोग मोठमोठ्या निवडणुकांमध्ये आपण सगळेजण ऐकतो, अँटी इन्कम्बसी, म्हणजे पहिल्यांदा जो सत्तेवर असतो तो दुसऱ्या वेळेस जेव्हा निवडणूक लढवतो तेव्हा त्याच्या विरोधामध्ये लोक असतात आणि मग त्याचा परिणाम निवडणुकीवर होतो. पण बाबासाहेब असतील, बोर्डे असतील, भाऊ ताठे आहेत, रवी वारसकर आहेत, हे सगळे आपल्या भागातले नगरसेवक असे की ज्या नगरसेवकांना सगळेजण पुन्हा एकदा निवडून देण्याच्या मानसिकतेत आहेत. हेच त्यांच्या कार्याची पावती. आपल्याला या सगळ्या मंडळींना निवडून द्यायचं आहे, या सगळ्यांना काम करायची, अजून संधी द्यायची. त्याचबरोबर आपले कर्तव्य, नागरी कर्तव्य जे ते नागरी कर्तव्य पार पाडायचे. आपण कुणीतरी काहीतरी सेवा घेतोय अशा प्रकारची भावना न ठरता जर आपण सगळ्यांनी मिळून एकत्रपणे त्यांचा उपयोग वेळेचा करून जर आपण आपलं कर्तव्य आपणही पार केलं, स्वच्छता असेल, पाण्याचा वापर असेल, लाईटचा वापर असेल, हे जर का आपण केलं तर स्वाभाविकपणे आपलं जे प्रभाग आहे हा सगळा नगर शहरामध्ये एक आदर्श प्रभाग होऊ शकतो. आपल्या नगर शहराचं नाव अहिल्यानगर झालेलं आहे. आम्ही नेहमी असं म्हणतो की नाव केवळ बदललेलं नाही आहे, तर आता नगरचा ट्रिप असेल बाकीच्यांचं बरं होतं जरा, पण ह्या माणसाचं म्हणजे कसं मला खूप वाईट वाटायचं. अरे बाबा तुम्ही याच्यात कमवतोय, हे सगळं कशाला करतोय, उगाच खर्च नाही म्हणले ते आपल्या आपल्यात वाद होतात ना, मग मी देऊन टाकतो. म्हणजे अशा कितीतरी प्रसंग आहेत, ट्रिपचे असतील किंवा काय असतील. त्याच्यानंतर कालांतरानं त्यांच्या धर्मपत्नी म्हणतात ना, एखाद्या यशस्वी पुरुषाच्या मागे त्यांच्या पत्नीचाही खूप वाटा असतो. ती भाग्यलक्ष्मीच म्हणायची बिचारी आमची वहिनी, कारण त्यांच्या जीवनात आल्यानंतर जो काय उत्कर्ष सुरू झाला तर मग ते आज रूप आपल्याला सर्वांना दिसतंय समोर. 2 वेळा नगरसेवकालाच अपयश आलं होतं थोड्या मतांनी. 2001 साली ते अवघ्या 7 मतांनी पडले होते. एखादा माणूस त्यावेळेस खचून गेला असता, जाऊ दे आता कुठं परत हे एवढं वर सगळा वार्ड सांभाळायचा, सगळं करायचं. माणूस हा खचतोच नाही एखाद्या पेशंटने, नाही पण ते परत जिद्दीने उभे राहिले. 2-3 वर्षांनी 2003ला परत एक निवडणूक झाली, त्यावेळेस परत अपयश आलं. मग म्हणले असं आता नादच सोडून द्या, आपला व्यवसाय भला, कुटुंब भलं आणि आपलं हे भलं. पण नाही, परत समाजसेवेची आवड. आणि मी जसं सांगितलं की आपल्याकडचं जे ते द्यायची वृत्ती, मग काय होतं समोरचा जिंकला जातो. आणि मग 2008ला जसं मी सांगितलं आमच्या जीवनाला आकार दिला, तसं ते राजाभाऊ असेल, संघ परिवार असेल, या लोकांनी म्हणजे यांनी सगळ्यांनी आम्हाला योग्य मार्गदर्शन केलं. आणि मग तिथून पुढे ते जीवनाला खरा आकार आला. 2008 नंतर जे
विजयी घोडदौड सुरू झाली ती आजपर्यंत आणि नंतरच्या काळात आणि अतिशय सभ्यतेने राजकारणात वावरले हे त्यांना जमले. ते केवळ ते संवेदनशील असल्यामुळे विरोधकांनीही त्यांच्यावर आरोपाचे शेंगतोडे उडवले नाही. सत्तेत आल्यानंतर माणसाचे पाय जमिनीवर राहत नाहीत, पण बाबासाहेबांनी जमिनीवर घट्ट पायावरून राजकारणात समाजकारण केले. बाबासाहेब हे पदाच्या अपेक्षेने काम करत नाहीत. त्यामागे काही ध्येय धोरणे असतात, दिलेली आश्वासने असतात, संकल्पपत्र असते, सर्वसामान्य जनतेचा विचार करायचा असतो, समाजाप्रती प्रामाणिक भावना असते. दिलेली आश्वासने पूर्ण करण्याची पक्ष सत्तेच्या माध्यमातून ते काम करतात. आतापर्यंत त्यांनी अनेक पदे घोषविली आहेत. ज्येष्ठ नागरिक संघ या नावाने, भुतकरवाडी या नावाने आता भळसळ रू लागलेलं आहे, मोठं व्हायला लागलेलं आहे. सगळे ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी आत्मीयतेने, आनंदाने या संघामध्ये प्रत्येक कार्यक्रमात सहभागी होतात आणि आपल्याला या संघाला मोठ्या लोकांच्या, पुढारी लोकांचे आश्रय आहे, ते आश्रयदाते आहेत. त्यात बाबासाहेबांचा एक नंबर आहे. बाबासाहेबांनी हा समोर जो हॉल दिसतोय हा स्वतःच्या स्वखर्चाने 1 वर्षापूर्वी आपल्याला 20-25 लाख रुपये खर्च करून बांधून दिलेला आहे. यावरून बाबासाहेबांचं आपल्या ज्येष्ठ नागरिकावर किती प्रेम आहे हे आपल्याला उघड होत आहे. वेळोवेळी ते आपल्याला मदत करत असतात. असेच दाते, आश्रयदाते, आपणाला जीव लावणारे, म्हाताऱ्या माणसांना त्यांचा विचार जो आहे, त्यांचे जे अनुभव आहेत त्या अनुभवांची शिदोरी ते घेत आहेत आणि ते आपणाला नेहमी मार्गदर्शन त्यांच्या पद्धतीने त्यांचं जे आहे ते करत असतात. त्याबद्दल या ठिकाणी आपण त्यांचा समाजभूषण हा जो पुरस्कार जाहीर केला म्हणजे खरंच पुरस्कार एवढं साधासहजी कोणाला भेटत नसतो. त्याच्या मागं खूप कष्ट घ्यावं लागते. खूप कष्ट म्हणजे त्याला तुम्हाला खरं सांगायचं म्हणलं तर आजकाल लोकांना वाटतं नगरसेवक झालं म्हणजे लय मोठं काम झालं, पण त्याला 5 वर्ष पूर्ण झिजावं लागतं. रात्र दिवस लोकांसाठी काम करावं लागतं, लोकांसाठी सुखादुखात जावं लागतं. ते आज बाबासाहेबांनी हे करून दाखवलं. त्याच्यामुळं आज त्यांना हा पुरस्कार भेटलेला आहे. तसं बघायला गेलं तर बाबासाहेबांनी सांगत एका टायमाला निवडून आलेलो आहे. त्यांची 3 टर्म झाली, माझी 4 टर्म झालेली आहे. मी तुम्हाला सांगतो, हा बालिका संगोटोपासून तर सावडी गाव आणि हा राष्ट्रीयनगर, मी नगर शहरामध्ये सांगतो एवढा विकास खरं जर केला असेल तर आम्ही सर्वांनी मिळून विकास केलेला आहे. त्याच्यामध्ये ताटे सर वा असेल, बारसकर असेल, यांचं सर्वांचं योगदान आहे. म्हणून मी सांगतो तुम्हाला, खरं आज तुम्हाला सांगतो खरंच खूप आनंद वाटतो. आज हा जो तुम्ही म्हणता की आत्ता आमच्या भाऊंनी एक प्रश्न मांडला की हा जो आपला महालक्ष्मी उद्यानापासून तर हा रोड तुमच्या विनंतीला मान देऊन आम्ही हा पूर्ण म्हणजे एवढ्या 6 महिन्या वर्षभरात बाबासाहेब तुमच्या याच्याखाली आम्ही तो पूर्ण करणार आहे. आणि तुम्हाला आणखी मी सांगतो, या भागामध्ये जवळजवळ 90% विकास झालेला आहे. त्याचं कारण असं आहे, तुम्ही चांगले लोक निवडून दिले, त्याच्यामुळे विकास झालेला आहे. आणि तुम्हाला सांगतो, हा जे स्वामी समर्थ ज्येष्ठ नागरिक संघाने जो आपल्या नगर शहराचे महापौर बाबासाहेब वाकळे यांचा समाजभूषण पुरस्कार येथे आयोजित केलेला आहे. तर मी सर्व ज्येष्ठ नागरिक संघाचे खूप खूप आभार मानते. खरं बघितलं तर हा समाजभूषण पुरस्कार हा कुणाला मिळतो की ज्या व्यक्तीने आपले स्वतःचे आयुष्य हे समाजासाठी अर्पण केलेले आहे, की समाजातील कुठलेही छोट्यापासून मोठ्यांच्या ज्या काही कुठल्या समस्या असतील, जर सकाळी 24 तासामध्ये कुठल्याही अडचणी असतील तर ते बघूनच तर हा पुरस्कार असं मला तरी असं वाटतं की मिळतो. कारण जेव्हा मी वॉर्डमध्ये फिरते किंवा प्रत्येक ठिकाणी आपल्या साहेबांचं नाव मिळतं की त्यांचं कार्य आत्ताच सांगितलं आहे की कार्य कसं आहे.
कारण आपण जसं पेरतो तसंच उगवतो. तर आज मला एक खूप आनंद वाटतोय की वाकळे साहेबांना हा पुरस्कार तुम्ही दिलाय आणि देताय, की याच्या मागे ताईंचाही खूप वाटा आहे. आता मी प्रत्येकाची भाषणं ऐकले, त्याच्यातून एक बघितले की जेव्हा मी महानगरपालिकेमध्ये, माझे पती तर होतेच, मीही गेले, पण त्यांचे कामं कसे आहे, काम करण्याची पद्धत कशी आहे. जेव्हा ते महापौरपदी होते तर त्यांनी तेव्हा कोरोनाचाही काळ होता, त्या कोरोनाच्या काळामध्येही हॉस्पिटलमध्ये जेवढे पेशंट्स काही म्हणजे त्यांच्या ओळखीचे असतील, हा वाकळे साहेबांनी आम्हाला मदत केली. इंजेक्शन पासून टॅबलेट्स पर्यंत. सत्कारमूर्ती बाबासाहेब असतील, आपण सर्व वक्त्यांनी त्यांच्या राजकीय जीवनाचा म्हणजे तरुणपणानंतर साधारणतः 2000 सालानंतरचा सर्व प्रवास उल्लेख केला. पण मी असा एक इथं व्यक्ती आहे की आम्ही बालपणापासूनचे मित्र आहोत, म्हणजे अगदी लहानपणापासूनचे. तर तुम्ही जसं 2000 नंतर म्हणा किंवा 95 सालानंतरचं वर्णन केलं असेल तर मी 80 सालापासून सांगू शकतो. कारण म्हणतात ना, लहान मुलाचे म्हणजे पाय पाळण्यातच दिसतात का ते मोठेपणी काय होणार आहे. तर असे अनेक आमच्या जीवनातले लहानपणाचे प्रसंग सांगता येतील का काही गोष्टींचा त्याग करावं तर बाबासाहेबांनीच, कारण मी त्याचा साक्षीदार आहे. आपल्याकडं जर काही गोष्ट एखादी नसेल किंवा खूप कमी असेल तर त्यावेळेस ती जर दुसऱ्याला द्यायची दानच जर असेल ना तर ती बाबासाहेबांची मी अनुभवलेली आहे. कारण बाबासाहेब हे अतिशय काय, आपण आता वाकळे बारसकर कुटुंब आपण पाहतो की खूप श्रीमंत किंवा जमिनी असणारे केलं जातं आणि लोकांच्या या कीर्तनामुळं बुद्धीत फरक पडतो आणि चांगलं ज्ञान प्राप्त होतं. त्याच्यामुळं माणसाची मती चांगली होते. त्याचप्रमाणे त्यांनी जे काही काम केलेलं आहे ते अजरामर काम केलेलं आहे. आपल्या संघाला आजपर्यंत कुणीही एवढे बाकीच्या ठिकाणी इमारतीला इतका काही एक प्रतिसाद मिळालेला नाही, परंतु त्यांनी आपल्याला जागा दिली, ऑफिस बांधून दिलं आणि त्याचप्रमाणे ते दरवेळेला आपल्याला सांगतात तुम्हाला काही जर कमी असेल, वृद्धांची सेवा करण्याची मला संधी आहे तर तुम्ही सांगा की मी सेवा करेन. त्याचप्रमाणे अनिल भाऊ, आपले रवींद्र बारसकर, तसंच आपले व्यासजी ताटे साहेब, हनुमंत भटकर यांनी सुद्धा. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.